Welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. In last lecture, we completed about energy pyramid and the flow of nutrient, which is a cyclic, and the energy flow, which is a one-way transport, in which we have to study that the different trophic levels in a food chain. If any trophic level may disturb, it just affects another trophic level. All of that in each food chain, plants are the producers and animals are the consumers. So just after the study of pyramid of energy, which indicate that not all the energy transferred to the next trophic level. It means that those energy which is present in the plants, that all over the energy cannot be transferred to the further trophic levels, and that's why a figure or a pattern is to be formed, and that pattern or the figure is called as the energy pyramid or the pyramid of energy. Now after the study of that energy pyramid, the next part of the lesson that we start now, it is about the biogeochemical cycle. नेक्स्ट पार्ट असेल आपला बायोजिओकेमिकल सायकल. बघा आता बायोजिओकेमिकल सायकल, जैव भू रासायनिक चक्र. काय पाहायचं आपल्याला, कोणतं चक्र पाहायचंय? जैव भू रासायनिक चक्र किंवा बायोजिओकेमिकल सायकल. आता ही कशा प्रकारची असते बायोजिओकेमिकल सायकल, किंवा आपण कसं एक्सप्लेन करणार बायोजिओकेमिकल सायकलला, किती प्रकारच्या बायोजिओकेमिकल सायकल्स नेचरमध्ये आहेत, हा सगळा पार्ट आपल्या या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. सो फर्स्ट वी हॅव टू रिमेंबर दॅट एनर्जी फ्लो इज वन वे ट्रान्सपोर्ट and nutrient flow, it is a cyclic. Now though the energy flow in an ecosystem is one way, the flow of nutrient is cyclical. आता हे दोन्ही गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केल्या आहेत. जी एनर्जी प्लांट्स फोटोसिंथेसिस मध्ये वापरतात, ज्याचा वापर करून अन्न तयार करतात, ते तयार केलेलं अन्न इतर सजीव वापरतात ॲज अ पार्ट ऑफ एनर्जी. स्टेप बाय स्टेप एकाच ट्रॉपिक लेवल मधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, आणि शेवटी ज्यावेळी कंझ्युमर्सची डेथ होते किंवा अपेक्स कंझ्युमर्सची डेथ होते, त्यांच्या बॉडीमध्ये असणारी एनर्जी डिकम्पोजरसाठी अवेलेबल होते, ज्यात ती एनर्जी डिकम्पोजर्स वापरतात आणि त्या बॉडीचं विघटन करतात, डिकम्पोजिशन करतात. मग ज्यावेळी ही प्रोसेस होते डिकम्पोजिशनची, त्यावेळी त्या डेड बॉडीमध्ये असणारी काही एनर्जी नेचरमध्ये हीटच्या फॉर्ममध्ये रिलीज केली जाते. इट्स मीन्स दॅट नो पार्ट ऑफ एनर्जी कॅन बी जस्ट गोज टुवर्ड्स द सन. कुठली एनर्जी परत वापस सूर्याकडे जात नाही. ज्या एनर्जीचा वापर, सूर्याच्या एनर्जीचा वापर करून वनस्पतींनी अन्न तयार केलं होतं, पण परत वापस कुठली एनर्जी सूर्यापर्यंत गेलेली नाही, आणि म्हणून एनर्जी फ्लो कसा आहे, वन वे ट्रान्सपोर्ट आहे. पण न्यूट्रिएंट फ्लो कसा असेल, सायक्लिक. तर तो कसा होतो तेही आपण पाहिलं होतं. ज्यावेळी प्लांट्स फूड प्रिपरेशनमध्ये सोलार एनर्जी वापरतात, त्याचवेळी सॉइलमध्ये असणारे काही न्यूट्रिएंट्स वापरतात. आता हे जे सॉइलमध्ये न्यूट्रिएंट्स वापरून वनस्पतींची वाढ होते, वनस्पती अन्न तयार करतात, स्टेप बाय स्टेप एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये ते न्यूट्रिएंट्स पास ऑन होतात. शेवटी परत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची डेथ झाल्यानंतर परत ते न्यूट्रिएंट्स मातीत मिसळतात, मातीमधून परत नवीन वनस्पती त्याचा वापर करतात, आणि अशा प्रकारे ते न्यूट्रिएंट्सचा फ्लो सतत सायक्लिकल राहतो. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. एनर्जी फ्लो हा कसा असेल, द फ्लो ऑफ एनर्जी इज वन वे ट्रान्सपोर्ट अँड द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इज अ सायक्लिकल. All organisms, again we know that every organism need nutrients for their growth, for their development. Means just like the food that we take, from that food we have to get the different types of nutrients, and that nutrients are necessary for the growth and the development of every organisms. Now the study of various components, and in the figure, just if you have a book, you have to observe in a book a figure is to be shown, that's called as a biogeochemical cycle. पुस्तकामध्ये तुम्हाला
एक फिगर दाखवलेली आहे बायोजिओ केमिकल सायकलची. त्या बायोजिओ केमिकल सायकलमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कंपोनंट्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. दॅट्स मीन्स ॲज यू हॅव टू ऑब्झर्व द फिगर अँड यू हॅव टू जस्ट एक्सप्लेन each and every component, then we understand the biogeochemical cycle. So just observe, in that biogeochemical cycle every component in the nature are to be included, like that of हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर. म्हणजे जेवढे काही बायोस्फिअरचे घटक आहेत त्या सगळ्यांचा त्यात समावेश होतो. लिथोस्फिअर असेल, ॲटमॉस्फिअर असेल किंवा हायड्रोस्फिअर असेल. हाऊ वी हॅव टू डिफाईन द बायोजिओकेमिकल सायकल. तर 3 स्पेअर तर आपल्याला माहिती आहेत. कोणते? बायोस्फिअरचे 3 स्पेअर कोणकोणते आहेत? हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि लिथोस्फिअर. ॲटमॉस्फिअर, that is a different types of gases. Then the lithosphere, that is a part of the land or part of the soil, and hydrosphere, that is a part of water. Now the cyclical flow of nutrients within an ecosystem. आता ह्या पूर्ण इकोसिस्टमचे हे जे घटक आहेत, मग बायोटिक असतील अबायोटिक असतील, the cyclical flow of nutrients within an ecosystem is called as biogeochemical cycle. कसा फ्लो असेल न्यूट्रिएंट्सचा? एक चक्राकार जो न्यूट्रिएंट्सचा फ्लो इकोसिस्टम मध्ये होतो. आता इकोसिस्टम म्हणजे काय असेल? परिसंस्था. आता परिसंस्था म्हणजेच काय? दॅट्स मीन्स द पार्ट ऑफ दॅट इज द अबायोटिक अँड द बायोटिक फॅक्टर्स. बोथ ऑफ देम फॉर्म our ecosystem. Our earth itself, it is the biggest or the largest ecosystem. That's also you have to see in last year. Now the definition of this biogeochemical cycle is the cyclical flow of nutrients within an ecosystem is called as the biogeochemical cycle. साधी सोपी डेफिनेशन आहे बायोजिओकेमिकल सायकलची. काय असेल मग? दॅट इज द सायक्लिकल फ्लो of nutrients within in an ecosystem. कुठं होणारा? within an ecosystem is called as, ह्याला काय म्हणणार? बायो जिओ केमिकल सायकल. ती असेल बायोजिओकेमिकल सायकल. आता एक्सप्लेन कशी करणार? डेफिनेशन तर कळाली. सायक्लिकल फ्लो न्यूट्रिएंट्सचा जो इकोसिस्टम मध्ये होतो त्याला आपण बायोजिओकेमिकल सायकल म्हणणार. पण एक्सप्लेन कसं करणार? आपल्या शब्दात आपल्याला ते एक्सप्लेन करायची. सो हिअर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो न्यूट्रिएंट्स आर नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम अबायोटिक फॅक्टर्स टू बायोटिक फॅक्टर्स. जे आपल्याला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स आहेत. आता परत न्यूट्रिएंट्स हे वेगवेगळे असतील, प्लांट्सचे वेगळे असतील, ॲनिमल्सचे वेगळे असतील, पण सगळ्यांनाच ऑल द ऑर्गॅनिझम्स रिक्वायर्ड द न्यूट्रिएंट्स फॉर देअर ग्रोथ अँड दॅट्स न्यूट्रिएंट्स आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम, दॅट्स रिमेंबर, ऑल द न्यूट्रिएंट्स आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम अबायोटिक फॅक्टर्स टू बायोटिक फॅक्टर्स. जे न्यूट्रिएंट्स मग आपल्याला आवश्यक असतील किंवा प्लांट्सला आवश्यक असतील ते सगळे न्यूट्रिएंट्स काय केले जातात? ट्रान्सफर होतात सतत. कोणत्या घटकांकडून कोणत्या घटकांकडे? अबायोटिक फॅक्टर्स टू बायोटिक फॅक्टर्स. आता परत अबायोटिक फॅक्टर्स कोणकोणते असतात? एअर, वॉटर, सॉइल, प्लांट्स, एअर, वॉटर अँड सॉइल, दॅट इज द अबायोटिक फॅक्टर्स. आणि अबायोटिक फॅक्टर्स मधून बायोटिक फॅक्टर्सकडे हे न्यूट्रिएंट्स सतत ट्रान्सफर होतात. कळतंय? Those nutrients which are necessary or required for the growth of living organisms, that nutrients are transferred from abiotic factors to biotic factors and again biotic to abiotic factors in an ecosystem. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे न्यूट्रिएंट्स सगळ्या सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असतात, मग ते प्राणी असतील किंवा वनस्पती असतील, सगळ्यांना आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्सचं काय होते? ट्रान्सफरिंग होते. कसं होते? कोणापासून कोणाकडे होते? अबायोटिक फॅक्टर्स टू बायोटिक फॅक्टर्स अँड देन अगेन फ्रॉम बायोटिक फॅक्टर्स टू अबायोटिक फॅक्टर्स इन इकोसिस्टम. आपली जी परिसंस्था आहे जी की बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्सचं बनलेली आहे
त्या इकोसिस्टीम मध्ये हे न्यूट्रिएंट्स सतत ट्रान्सफर होतात अबायोटिक कडून बायोटिक कडे आणि बायोटिक कडून परत अबायोटिक फॅक्टर्स कडे. सो धिस सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स ऑपरेट्स कंटिन्युअसली. आता हा जो फ्लो आहे न्यूट्रिएंट्सचा अबायोटिक टू बायोटिक अँड अगेन बायोटिक टू अबायोटिक, that flow of nutrients operates continuously through the medium of the biosphere. तर बायोस्फिअरचे मीडियम कोण आहेत? हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि लिथोस्फिअर. सो दॅट्स transfer as a cyclical flow of nutrients. It is operated through the different components of biosphere formed by lithosphere, hydrosphere and atmosphere. लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, म्हणजे पूर्ण जमिनीचा भाग. ॲटमॉस्फिअर वातावरण, हायड्रोस्फिअर जलावरण. तर हे जे 3 कंपोनंट आहेत आपल्या बायोस्फिअरचे, ह्यांच्या मार्फत सतत काय केले जातात? ह्या न्यूट्रिएंट्सचं ट्रान्सफरिंग केलं जाते एका घटकांकडून दुसऱ्या घटकांकडे. सो हियर द रिसायकलिंग ऑफ बायोलॉजिकल, geological and chemical sources of nutrients. The recycling, पुनर्चक्रीकरण. The recycling of biological, जैविक, geological, भौगोलिक and chemical, रासायनिक. The recycling of biological, geological and chemical sources of nutrients in this process, it's a very complex process. ही जरी आपल्याला वरवर साधारण प्रक्रिया वाटत असेल तरी की साधारण नाही, अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे हा जो फ्लो आपण सांगतो बायोटिक कडून अबायोटिक कडून बायोटिक कडे, बायोटिक कडून परत अबायोटिक कडे, जो ऑपरेट कोण करणार? बायोस्फिअरचे फॅक्टर्स कोणकोणते? हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर. ठीक आहे, हे करणार, बट इट इज नॉट अ सिंपल प्रोसेस. That means the transfer of or the recycling of biological, geological and chemical sources, which is a transferred or its recycling takes place. It is not a simple process, it is a very complex process, and that depends upon the level of energy transfer in an ecosystem. आणि तो जो ट्रान्सफरिंग असेल कशाचा? न्यूट्रिएंट्स ट्रान्सफर कुठून कुठं? अबायोटिक टू बायोटिक अँड अगेन अबायोटिक टू अबायोटिक. हा जो फ्लो असेल जे करणार कोण? बायोस्फिअरचे घटक. कोणकोणते घटक? लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर, जी की अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आणि हा जो ट्रान्सफर असेल न्यूट्रिएंट्सचा, हा डिपेंड असेल कशावर? दॅट्स द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स और द ट्रान्सफरिंग ऑफ न्यूट्रिएंट्स, which is a complex process and that is depends upon the level of energy in an ecosystem. म्हणजे त्या परिसंस्थेमध्ये किती लेवल मध्ये एनर्जी असेल किंवा एनर्जीची पातळी किती असेल त्याच्यावर डिपेंड असेल. कळतंय? इट इज अ सिंपल, इट जस्ट वी कांट से इट इज अ व्हेरी सिंपल प्रोसेस. First of all, we understand what is meant by the biogeochemical cycle, the cyclical flow of nutrients within an ecosystem. It is called as biogeochemical cycle. That's the nutrients which is necessary for all the living organisms are continuously transferred from abiotic factors to biotic factors and from biotic factors to abiotic factors. And this transferring of nutrients, it is operated through the different components of biosphere, that is the hydrosphere, lithosphere and atmosphere. Again, the recycling of that sources, which sources? Biological, geological and chemical sources. That's recycling. It is not a simple process, it is a complicated process, and its transferring depends upon the level of energy present in that ecosystem. So just it's about, in short, the biogeochemical cycle, which is of 2 types. आता ही जी बायोजिओकेमिकल सायकल असेल किती प्रकारची असेल? 2 प्रकारची असेल. कोणकोणती असेल? एक असेल गॅसियस सायकल, तर दुसरी कोणती असेल? सेडिमेंटरी सायकल.
biogeochemical cycles are of two types, that is the gaseous cycle and sedimentary cycle. आता ही गॅसियस कोणती आणि सेडिमेंटरी कोणती? गॅसियस म्हणजे कोणते असेल? सगळे वायुचक्र. आणि सेडिमेंटरी म्हणजे असेल नंतर अवसादी किंवा भूचक्र. सेडिमेंटरी म्हणजे कशी? अवसादी चक्र, त्यानंतर भूचक्र. आता याच्यात थोडक्यात डिफरन्स काय असेल ह्या दोन सायकलमध्ये? व्हॉट इज द ॲक्च्युअल डिफरन्स इन बिटवीन दिस टू टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल, दॅट इज द sedimentary cycle and gaseous cycle. So first of all, an accumulation म्हणजे काय? संचयन, जमाव. That's accumulation of the main abiotic gaseous nutrients. संचयन होणं, जमा होणं. An accumulation of the main abiotic gaseous nutrient materials is found in the Earth's atmosphere. काय सांगितलंय? An accumulation of the main abiotic gaseous material. संचयन कशाचं? एक मेन कंपोनंट सायकल मधला जैवभू रासायनिक चक्रातला मुख्य घटक ते म्हणजे वायू. And that's the accumulation of the main component of abiotic main component, that is a gaseous material, is found in the atmosphere. कुठं असेल सगळे मग गॅसेस मटेरियल? सगळं गॅसेसचं, सगळ्या वायूंचं संचयन कुठं झालं असेल? ॲटमॉस्फिअर मध्ये. कारण ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय? ॲटमॉस्फिअर हा जो थर आहे तो कशाने तयार झालेला आहे? वेगवेगळ्या गॅसेसनं. तर या ठिकाणी आपल्याला पाहिजे कोणती सायकल? गॅसेस सायकल. तर त्या गॅसेस सायकलमध्ये जे गॅसेसचं संचयन आहे, अँड ॲक्युमुलेशन ऑफ गॅसेस as a main abiotic components is as a nutrient material is found in Earth's atmosphere. तो कुठं आढळेल आपल्याला ह्या गॅसेसचं संचयन किंवा accumulation? ॲटमॉस्फिअर मध्ये. इन अ सिंपल लँग्वेज दॅट यू रिमेंबर, द मेन कंपोनंट as abiotic component gases, its accumulation is in atmosphere, as in Earth's atmosphere. And what is about the sedimentary cycle? An accumulation of the main abiotic component as a nutrient material is found in soil. दोन्ही मधला फरक साधा आणि सोपा फरक आहे. गॅसियस मध्ये असणारे जे मेन न्यूट्रिएंट मटेरियल असेल याचं ॲक्युमुलेशन कुठं असेल? तर ते ॲटमॉस्फिअर मध्ये असेल. तर सेडिमेंटरी सायकल मध्ये जे मेन न्यूट्रिएंट मटेरियल असेल याचं ॲक्युमुलेशन कुठं असेल? तर सॉइल मध्ये असेल. मातीमध्ये असतील सेडिमेंटरी सायकलची न्यूट्रिएंट्स. सेडिमेंटरी सायकलला आवश्यक असणारे सगळे न्यूट्रिएंट्सचं संचयन कुठं झालं असेल? तर ते सॉइलमध्ये असेल. तर गॅसियस सायकलमध्ये जेवढे काही आवश्यक न्यूट्रिएंट्स असतील, कोणते? गॅसियस मटेरियल्स, दॅट्स ॲक्युमुलेशन इज इन ॲटमॉस्फिअर. देन गॅसियस सायकल इन्क्लूड्स the different types of gaseous cycle, that is nitrogen, oxygen, carbon dioxide and water vapor. कोणकोणत्या सायकल असतील मग गॅसियस सायकल मध्ये? नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन डायऑक्साइड सायकल अँड वॉटर व्हेपर सायकल. These are the different cycles in gaseous cycle. And sedimentary cycle includes the soil components. मातीतले घटक असतील सेडिमेंटरी सायकल मध्ये कोणकोणते? दॅट्स लाईक द आयर्न, मातीत असणारा घटक जो की अत्यंत महत्त्वाचा असेल, आयर्न, कॅल्शियम अँड फॉस्फरस. मीन्स accumulation of sedimentary material as the main nutrient material which is in a soil, and that includes calcium, phosphorus and iron. So it is a main difference in between these two types of biogeochemical cycle, as a gaseous cycle and sedimentary cycle. तर ही असे आपली थोडक्यात एक शॉर्ट कन्सेप्ट लेसनची, ती म्हणजे बायोजिओकेमिकल सायकल, जी की अत्यंत कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या घटकांचा सतत सायक्लिक फ्लो होतो किंवा वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सचा सायक्लिक फ्लो होतो. मग तो गॅसेस न्यूट्रिएंट्स असतील किंवा इतर मातीमध्ये असणारे न्यूट्रिएंट्स असतील, ह्या सगळ्यांचं सतत ॲक्युमुलेशन झालेल्या सगळ्या मटेरियल्सचं सायक्लिकल फ्लो सतत इकोसिस्टीममध्ये होत राहणं, ती असेल आपली बायोजिओकेमिकल सायकल. आता आपल्या काही बायोजिओकेमिकल सायकल पाहिजे.
काही गॅसियस बायोजिओकेमिकल सायकल पाहिजेत, तर त्यातली फर्स्ट असेल कार्बन सायकल. फर्स्ट सायकल आपल्याला कोणती पाहिजे? दॅट इज अ कार्बन सायकल. आता ही कार्बन सायकल कशी असेल? लेसन मध्ये आपल्याला जो काही रिड्यूस झालेला पार्ट आहे तो आपण घेणार नाही. जो आपला 25% सिलेबस रिडक्शन झालेला आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही समजून घ्या, डू यू नो, युजर ब्रेन पॉवर, मोस्टली जे पार्ट आहेत ते त्यांचं रिडक्शन केलेले आहे. तर आता आपल्याला पाहिजे कोणती सायकल? कार्बन सायकल. आता कार्बन सायकल मध्ये आता काय काय असेल, कसं डिफाईन करणार कार्बन सायकलला? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. बघा दोन्ही गोष्टी, अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम काय काय होणं? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कार्बनचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग होणार कुठून कुठं? फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर. कळतंय? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड एज अ कार्बन सायकल. कार्बन चक्र म्हणजे काय? अभिसरण होणं आणि त्याचं पुनर्चक्रीकरण होणं. कशाचं? कार्बनचं. कुणापासून कुणाकडे? ॲटमॉस्फिअर मधून सजीवांकडे. आणि सजीवांची डेथ झाल्यानंतर परत वापस कुठे आहे ना? ॲटमॉस्फिअर मध्ये. ही असेल कार्बन सायकल. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आफ्टर द डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड एज कार्बन सायकल. आणि लक्षात काय असेल कार्बन सायकल? ते दोन्ही गोष्टी होती. काय काय होतील? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. कशाचं? कार्बनचं. कोणापासून कोणाकडे? कारण ॲटमॉस्फिअर मधून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सकडे. आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची डेथ झाल्यानंतर परत वापस कुठं? ॲटमॉस्फिअरकडे. हे चक्र, ही सायकल म्हणजे कोणती सायकल असेल? दॅट इज कॉल्ड एज द कार्बन सायकल. अबायोटिक कार्बन. कोणतं? अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इनटू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. बघा अत्यंत महत्त्वाचा पार्ट हा. The abiotic carbon atoms are circulated. कोणत्या कार्बन ॲटम्सचं सर्क्युलेशन झालं? Abiotic carbon atoms are circulated and recycled. Abiotic components as a carbon atoms are circulated and recycled into biotic forms. Abiotic कार्बनचं सर्क्युलेशन रिसायकलिंग झालं कशामध्ये? into biotic form by the two main process, that is a photosynthesis and respiration. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन ह्या दोन महत्त्वाच्या प्रक्रियेमधून काय होते? अबायोटिक कार्बन ॲटम्सचं सर्क्युलेशन रिसायकलिंग कशामध्ये होते? तर बायोटिक फॉर्म मध्ये. कळतंय? अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इनटू बायोटिक फॉर्म थ्रू द टू मेन प्रोसेस, दॅट इज द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. हे तर आपल्याला माहिती आहे. फोटोसिंथेसिससाठी काय लागतो हवेतला? कार्बन डायऑक्साईड लागतो. That means plants prepare their own food with the help of carbon dioxide in atmosphere, and that food prepared by the plants are used by other living organisms to obtain their energy. आणि ज्यावेळी वनस्पतींनी तयार केलेलं अन्न आपण खातो आणि त्या अन्नापासून आपल्याला जी एनर्जी मिळते, एनर्जी प्रोडक्शन होणं म्हणजे रेस्पिरेशन होणं, हे आपल्याला माहिती आहे. The release of energy from assimilated food, that is called as respiration, but in that what is given out from our body, that is carbon dioxide. म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये काय केला गेला? कार्बन डायऑक्साईड वापरला गेला. कुणी वापरला? प्लांट्सने वापरला. त्यांनी तयार काय केलं? फूड प्रोडक्शन केलं. ते फूड आपण वापरलं. त्या फूडचा वापर आपण एनर्जी मिळवण्यासाठी केला. आणि ज्यावेळी आपल्याला एनर्जी मिळाली त्या एनर्जीमधून एनर्जीच्या प्रोसेसमधून बाहेर काय टाकलं गेलं?
कार्बन डायऑक्साईड, तो परत वापस कुठे गेला, आणखी ऍटमॉस्फिअर मध्ये गेला. दॅट मीन्स abiotic carbon atoms are recycled or circulated through into the biotic form by the two main processes, that is the photosynthesis and respiration. Hence, here you have to remember that carbon cycle is the most important cycle as one of the biogeochemical cycle. म्हणजे ह्या बायोजिओकेमिकल सायकल मधली ही कार्बन सायकल ही अत्यंत महत्वाची. का महत्वाची आहे, कारण या ठिकाणी दोन्ही प्रोसेस आहेत जे की आपण करतो. दॅट्स हाऊ वी हॅव टू परफॉर्म द रेस्पिरेशन, नॉट वी. ऑल ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स परफॉर्म रेस्पिरेशन. अगेन ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर फूड through the photosynthesis, and in that two processes carbon is to be involved, and that's why carbon cycle, it is one of the important cycle of biogeochemical cycle. तर ही कशी परफॉर्म केली जाते बायोजिओकेमिकल सायकल? एक साधी सोपी प्रक्रिया आहे कार्बन डायऑक्साईड कार्बनची, जी आपल्याला माहिती आहे. फर्स्ट ऑफ ऑल, प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इनटू कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. प्लांट्सने फोटोसिंथेसिस केलं, फूड प्रोडक्शन केलं. कोणत्या फॉर्म मध्ये? कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ही झाली प्लांटची फर्स्ट प्रोसेस फूड प्रोडक्शनची. फोटोसिंथेसिस झाली म्हणजे काय केलं प्लांटनं? फूड प्रोडक्शन केलं. काय काय तयार केलं? दॅट्स मीन्स प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इनटू कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सिमिलरली त्याचबरोबर ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स फॅट्स तयार केले, फोटोसिंथेसिस प्रोसेस प्लांटने केली, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन या फूडमध्ये झालं. सिमिलरली दे प्रोड्यूस द कार्बन कंपाउंड्स लाईक द प्रोटीन्स अँड फॅट्स टू. अगेन यू हॅव टू जस्ट मेक करेक्ट, दॅट इज plants perform photosynthesis using carbon dioxide. That's carbon dioxide convert into carbohydrates. Not only into carbohydrates, along with the carbohydrates, plants also convert the other carbon compounds, that is the proteins and fats also. कळते? प्रोसेस झाली फोटोसिंथेसिसची, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन झालं. कशा कशात? कार्बोहायड्रेट्स मध्ये, इतर काही कार्बन कंपाउंड्स मध्ये, कोणकोणत्या? इतर कोणकोणत्या? प्रोटीन्स आणि फॅट्स मध्ये. देन आफ्टर हर्बिवर्स फीड अपॉन द प्लांट्स. आता हर्बिवर्स काय करणार? प्लांट्सचा वापर करणार ॲज अ फूड. जस्ट हर्बिवर्स फीड अपॉन द प्लांट्स. देन कार्निवर्स फीड अपॉन द हर्बिवर्स. मग मांसाहारी कोणाला खातील? हर्बिवर्सला. हर्बिवर्सनं काय खाल्लं? ते प्लांट्स खाल्ले. ज्या प्लांटनं फूड प्रोडक्शन केलं होतं ते प्लांट्सचा उपयोग हर्बिवर्सनं केला. त्या हर्बिवर्सचा परत उपयोग कुणी केला? कार्निवर्सनं. दॅट मीन्स कार्निवर्स फीड अपॉन द हर्बिवर्स. इन दिस वे बायोटिक कार्बन, अशा प्रकारे काय मग बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट्स टू हर्बिवर्स. अशा प्रकारे बायोटिक कार्बनचं ट्रान्सफरिंग होईल, ट्रान्सपोर्टेशन होईल. कुठून कुठं? बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड टू फ्रॉम प्लांट्स टू herbivores and herbivores to carnivores. कुठून कुठे झाला? बायोटिक कार्बनचं ट्रान्सपोर्टेशन कुणामध्ये झालं? कोणापासून कोणाकडे? फ्रॉम प्लांट्स टू herbivores, from herbivores to carnivores and from carnivores to apex consumers. आणि कार्निव्हर्स पासून परत शेवटी कुठं? टू द अपेक्स कंझ्युमर्स. अपेक्स कंझ्युमर्स पर्यंत कार्बनचं ट्रान्सपोर्टेशन झालं. अँड देन the apex consumers are the topmost consumers, and after the death of that apex consumers or all types of consumers, their dead bodies are decomposed by the decomposers. मग त्यांच्या डेड बॉडीचं डिकम्पोजिशन कोण करतील? That's the dead bodies of the consumers are decomposed by the decomposers like the bacteria and fungi. बॅक्टेरिया किंवा फंगस सारखे डिकम्पोजर्स काय करतील? सगळ्या डेड बॉडीचं डिकम्पोजिशन करतील. अँड देन कार्बन डायऑक्साईड इन देअर बॉडी इज रिलीज इनटू द ॲटमॉस्फिअर अगेन. आणि त्यांच्या बॉडीमध्ये असणारा कार्बन डायऑक्साईडचं किंवा कार्बन कंपाऊंडचं परत रिलीजिंग कुठं केलं जाईल? दॅट इज इनटू द ॲटमॉस्फिअर अगेन. अँड इट इज अगेन युज्ड बाय, आणि तो कार्बन डायऑक्साईड परत कोण वापरणार? इट्स अगेन युज्ड बाय द प्लांट्स
दॅट्स मीन्स अदर ॲज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कळते? आफ्टर द डेथ ऑफ consumers, their dead bodies are decomposed by the different decomposers like the bacteria and funguses, and carbon dioxide is released back into the atmosphere, which is again used by other living organisms like the plants. In this way, carbon is continuously passed on from one living organisms to other living organisms. अशा प्रकारे कार्बनचं काय मग परत एका ऑर्गॅनिझम कडून दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे ट्रान्सपोर्टेशन केलं जाईल. अगेन आफ्टर द डेथ ऑफ द कंझ्युमर्स देअर डेड बॉडीज आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स. देन अगेन कार्बन डायऑक्साइड इज टू बी रिलीज इन टू द एटमॉस्फियर which is again used by the living organisms. In this way, carbon is continuously circulated and it's recycled. Hence, carbon goes to the atmosphere again, which is again used by the other living organisms. In this way, the carbon cycle goes on continuously in the nature. अशा प्रकारे कार्बन चक्र नेचर मध्ये सतत चालू असते. So here we have to just completed about the biogeochemical cycle, and in that one of the cycle that we see it is about the carbon cycle. तो एक सायकल आपण या ठिकाणी पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.